नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एक के ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत मुंबई सेंट्रलला, मग लोअर परेलला, मग कैरी रोडला. का? कारण की चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्याच म्हणजे ह्या सगळ्या प्लेसवरती आई आलेल्या आहेत, देवी माता आलेल्या आहेत आणि त्यांचं आगमन सोहळा तुम्ही बघितला असेल प्रिव्हियस ब्लॉग मध्ये. जर तुम्ही ते ब्लॉग बघितले नसेल तर ते जाऊन बघा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि आज आपण 3 देवींचं दर्शन एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा दी के ब्लॉग्स आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सुद्धा पाठवा. तर आता मी पोहोचलो मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रल अगदी 5 मिनिटावरती आहे राजराजेश्वरी प्रतिष्ठान मंडळ. तर यांच्या मी आगमनाला सुद्धा आलेलो, तर तो ब्लॉग सुद्धा जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल ह्या वर्षी येण्यासाठी तर पुढच्या वर्षी नक्कीच आगमनाला, विसर्जनाला आणि पूर्ण 9 दिवस चैत्र नवरात्रीमध्ये ह्यांच्या इथे देवी बसते. तर चला बघू की हा ब्लॉग किती इंटरेस्टिंग होणार आहे. वाजलेत 5:45 आणि मी आता इथे पोहोचलो. तर इथून मला परत जायचंय करी रोडला, मग त्यानंतर लोअर परेलला. तर बघूया की हा इनक्रेडिबल ब्लॉग कसा होणार आहे, किती लोकांना भेटणार आहे, आईंचे रूप बघणार आहोत आपण या ब्लॉग मध्ये. तर मिस करू नका. तर चला भेटूया. असंच आता पुढे बघूया जाऊन की कसं काय होणार आहे. तर चला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करा, हाईप. चला तर इथून खाली आलं ब्रिजवरून आपल्याला लेफ्टला जायचंय. ह्या साईडला लेफ्टला जायचंय आणि मग त्यानंतर स्ट्रेटच आहे. मी तुम्हाला दाखवतो, 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. समोर तुम्हाला होर्डिंग दिसलाच असतील. ह्या होर्डिंगच्या इथून पुढेच जायचं, समोरच आहे. आईचा आगमन सोहळा सुरू झालेला आणि इथूनच पुढेच आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती, 2 मिनिटाच्या अंतरावर डेकोरेशन आहे बाई. दगडी शिल्पकला 2 मिनिटाच्या अंतरावरती. इकडे हे असं आहे. हे आहे मुंबईतलं पहिलं सार्वजनिक श्री चैत्र नवरात्र उत्सव मंडळ, राजराजेश्वरी प्रतिष्ठान. बाई बेस्ट आहे. नथ वगैरे असं आहे, त्यानंतर हे वगैरे आहे. बेस्ट बेस्ट. हे पूर्ण असं लोकांनी हे केलेलं आहे. आता आपण पोहोचलो इकडे. समोर आपल्या आई साहेब बसलेले आहेत. चालू आहे. आलेल्या मैदाना नम्र विनंती आहे की तिथे आपण बस. माझं राजराजेश्वरी आई साहेबांचं दर्शन झालेलं आहे. आता मी चाललोय लोअर परेलला शेलार मामांची देवी बघायला. शेलार मामांची बघूया कसं होणार आहे. पुण्यात आम्ही निघालोय, हे तुम्ही बघू शकता बाहेरचं. इकडे 7 रस्त्याच्या इथे ना, इथे बाप्पांचं एक मंदिर आहे. पुढे गेलात ना की गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तिकडेही जाऊन येऊ, बाप्पांना भेट देऊन येऊ. तिकडेच लेफ्ट हँडलाच आहे, जिथे ताडदेवचा राजा बसतो ना तिकडेच आहे बाप्पांचं. मला लय आवडतं हे मंदिर. ते आलो आणि ह्या बाप्पांचं दर्शन घेतलं ना, असं कधी होणार आहे का? तर मी इथे दर्शन घेतलं. आता आम्ही चाललोय लोअर परेलला. बघूया कसं होणार आहे, बघूया. बेस्ट आहे हा प्लेस. ह्याच प्रकारे आता लोअर परेलला पोहोचलो आपण उर्मी स्टेटला. आता इथून आहे ना लेफ्ट मारायचं आणि समोरच आहे बघा शेलार मामा. समोरच आहे उर्मी स्टेट आहे आणि समोरच आहे शेलार मामाची देवी.
प्रकारे पोहोचलोय बाई इकडे. आता जाऊया आणि आईंचं दर्शन घेऊ. हे पूर्ण असं आहे. पोहोचलोय आपण इकडे. तर याचप्रमाणे आता शेलार मामांच्या देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण लालबागची कुलस्वामिनी यांचं दर्शन करायला चाललोय. तर बघूया कसं होणार आहे पुढचं दर्शन. मला शेलार मामांच्या देवीच्या आगमनाचं म्हणजे देवीचं माहिती नव्हतं म्हणून मी आलो ना. आणि मग त्या दिवशी मी जस्ट रील मध्ये बघितलं की अरे शेलार मामांच्या इथे पण देवी बसते त्यांच्या म्हणजे फाउंडेशन मध्ये. तर म्हटलं जाऊन येऊ, व्हिजिट करूया. आणि मग आता आलो, पोचलो, भारी वाटलं, मजा आली एकदम. आणि आता आपलं लास्ट लालबागची कुलस्वामिनी यांचं दर्शन बाकी आहे. मग त्यांचं तिकडे दर्शन करू, मग घरी. बघूया. तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच विजिट करा. आणि जर ह्या वर्षी तुम्हाला पॉसिबल नाही होते, आज पंचमी आहे, उद्या षष्टी, तर मग जर पॉसिबल नाही झालं तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच विजिट करा म्हणेन मी. त्याच प्रकारे आता आपण पोहोचलो लालबागची कुलस्वामिनी इकडे. बघूया आतमध्ये जाऊन आईचं दर्शन घेऊन. मंडळी याचप्रमाणे तिन्ही आईंचे दर्शन झालेले आहेत. एक तर राजराजेश्वरी प्रतिष्ठान मुंबई सेंट्रल, त्यानंतर शेलार मामांची, आणि आता लालबागची कुलस्वामिनी. जर तुम्हाला ह्या टायमाला पॉसिबल होत असेल तर पुढच्या वर्षी नक्कीच चैत्र नवरात्रीला या मंडळाला व्हिजिट द्या. कारण की शेलार मामा आणि कुलस्वामिनी हे बाजूबाजूला आहे. आणि मुंबई सेंट्रलचं पण जे राजराजेश्वरी प्रतिष्ठान आहे तेही स्टेशनच्या अगदी जवळ आहे. तर मग नक्कीच व्हिजिट करा. जर आता तुम्हाला व्हिजिट करायला पॉसिबल आहे तर आत्ता करा, आणि पुढच्या वर्षी जर पॉसिबल असेल तर पुढच्या वर्षी सुद्धा करा. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका चॅनलला. तर चला भेटूया असंच नवीन व्लॉग मध्ये. तर चला.